जर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत राईड करायची आणि आपल्या सबस्क्रायबर्स सोबत एक छान अशी फॅमिली बनवायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा, इंस्टाग्रामला मेसेज करा। तर अशा बाईक्स जेव्हा जातात ना तेव्हा आठवड्याभराचं जे नैराश्य असतं ना, भले शॉर्ट राईड का होईना पण छान वाटतं। मला वाटतं की नितीन पाष्टे सबस्क्रायबर्स फॅमिली मराठी युट्यूबर्स ग्रुपचं पूर्ण टीमने यावं, टीम आली करा, टीमने या नसतं टीम तेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पाष्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आणि आज आहे विश्वनाथ भाऊंचे मित्रबंधू राहुल कोशे यांचा आहे आज एक उद्घाटन सोहळा। पूर्वी एंटरप्राइजेस करून त्यांनी एक नवीन बिझनेस चालू केलेला आहे बिस्लरी पाण्याचा डिस्ट्रीब्युशनशिपचा। तर त्यासाठी नितीन पाष्टे आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे। तर आता सकाळचा थोडासा उशीर झाला आहे माझ्या पार्ट टाईम जॉबमुळे। ऑलरेडी सगळेजण आपल्या मीटअप पॉईंटला पोचलेत। तर आज आपण जात आहोत उरणला आणि उरणला त्या प्रोग्राम आहे 11 वाजता आणि त्याच्या अगोदर आपण उरण बीचला भेट देणार आहोत। तर आता 7:10 झालेली आहेत आणि 7 वाजताचा आपला मीटअप पॉईंट होता। तर बरंच लेट आहोत आपण, तर निघूया। इथे आपली रुस्तम पण फुल रेडी आहे। तर आता हे पार्ट टाईम काम करून आता मला निघायचं आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला। तर पेट्रोल फुल करूया, पॉवर आहे। तर आता वाशीला पोचलोय आणि वाशीचा हा मस्त असा सुंदर नवीन ब्रिज, त्याचं सुद्धा ओपनिंग झालेलं आहे। ऑलरेडी ओपन केलेला, परत बंद केला, परत ओपन केला आहे। आणि तुम्हाला माझ्या लेफ्ट हँडमध्ये ग्लोव्ज नाही दिसत आहे, राईट हँडमध्ये ग्लोव्ज घातले, एक ग्लोव्ज घालायचा आहे। आणि इथून जो नजारा दिसतो ना, सुपर्ब। सो फायनली पोचले वाशी प्लाझाला आणि मला बराच लेट झाला आहे। ऑलरेडी सगळे 1 तासपासून वेट करतात। 7 वाजताचा आपण कॉल टाईम दिलेला होता मीटअप पॉईंटला आणि आता वाजतायत 8:20। तर ऑल बिकॉज ऑफ मी लेट झालेला आहे आणि आपण जाणार होतो उरणच्या बीचला सुरुवातीला। तर आता लेट्स डिसाईड करू, कारण ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे। तर ब्रेकफास्ट करू, डिस्कस करू, थोडंसं इंट्रोडक्शन करू। क्या बात है, क्या बात है। सगळेजण पोचलेले आहेत। ओहो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात। अरे क्या बात आहे, आज पाहुणे आलेले आहेत। हाय तर नमस्कार मंडळी, पोचलोय फायनली वाशी प्लाझाला आणि माझ्या अगोदर 1 तास सगळे वेट करतात इकडे। तर आपण चाललोत उरणला एक इनॉग्रेशन आहे एका एंटरप्राइजेसचं। तर त्यासाठी आपल्या संपूर्ण रायडिंग ग्रुपला इन्व्हाइट केलेलं आहे। तर पहिल्यांदा दाखवतो कोण कोण आलं आहे, त्याच्यानंतर बोलूया आपण। तर सगळ्यांनी हाय करा। तर हे सगळे चेहरे ओळखता, तर या व्हिडिओमध्ये नवीन चेहरे आपण पाहतोय। तर या आहेत सूरज साहेबांच्या सरकार बोलू शकतो। तर नमस्कार, कसे वाटतात आपले व्हिडिओज? छान असतात। आणि आपलं नाव? श्रद्धा नागवेकर। आणि छोटे रायडर आलेत। माझं नाव सार्थक नागवेकर। आणि कितवीला आहेस तू? कसे वाटतात पप्पा, राईड कसे करतात? छान करतात। आणि अजून एक नवीन मेंबर आलेले आहेत आपल्याकडे। नमस्कार, काय नाव आपलं? राहुल तनपुरे। आणि या आहेत आपल्या राहुल साहेबांच्या मिसेस आणि सोबत चिंटुकली पण आले आज राईडमध्ये। तर सगळ्यात छोटे रायडर आहेत आपल्यासोबत। बाबू, नाव काय तुझा? आणि हे आपले नेहमीचे चेहरे, सूरज, त्याच्यानंतर नितेश, त्याच्यानंतर अमित, बारक्या। आज येल्लो हायलाइट होतोय तू। वाराने उडला ना तुझी जिम्मेदारी। तर आपले RM पिळणकर सर,
क्या बात आहे, एक एक नवनवीन व्लॉग टाकत असतात. आणि आता नवीन जॅकेट TVS रेसिंग, क्या बात आहे. आणि ते मोरे साहेब आज एकटे झालात, मिसेस अच्छा, म्हणजे आपण सगळ्यांनी तुमच्या घरी जेवायला जायचं. ओके, क्या असं हृदय पाहिजे. गीतेश, त्याच्यानंतर तुषार आणि विसरलो नाव, सिद्धेश. तर अशी आपली काही टीम आहे आजची. तर मंडळी आम्ही आता चाललोत. फर्स्ट आता तर ब्रेकफास्ट करायचा आहे, कारण टायमिंग झालेला आहे ब्रेकफास्टचा. तर ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू उरण बीच. तर आता हळूहळू ही मान्सून राईडचा मी प्लॅन केलेला, प्लॅन मीन द सेन्स सबस्क्रायबर राईड नाही आहे, जस्ट इन्व्हाइट केलं, त्याच्यामुळे आम्ही चाललोत. तर दुसरं सांगायचं म्हणजे आत्तापर्यंतच्या आपल्या यूट्यूब जर्नीमध्ये आपण सबस्क्रायबर राईड ते केल्या, पण ही अशा प्रकारची इन्व्हाइट केलेली फर्स्ट टाईम राईड आहे. आणि सगळ्यात जास्त थँक्स आपले विश्वनाथ भाऊ. तर विश्वनाथ भाऊंमुळे आजचा हा प्लॅन त्यांनी जो केलेला आहे तो आपला सक्सेसफुल होतो आहे. आणि त्याच्यामुळे नितीन पाष्टे आणि आपली यूट्यूबर सगळ्या फॅमिलीला त्यांनी बोलवलेलं आहे. तर सगळे रेडी आहेत ना? येस. तर चला, जरा वेळ नाही घालवत, आता जाऊया. आधी छोटासा शॉर्ट ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर पुढची राईड कंटिन्यू करूया. चलो, ते एक लहान पोराचं नाही तर चलो. तर आता आम्ही निघालो आहे. तर फायनली आता 12 जणांची टीम आहे आपल्यासोबत. आणि रूट आता इथला आपण चाललो आहे पाम बीच रोडने. तर पुढे बारक्या आणि राहुल हे लीड करतील आणि मागे आहेत बरेच जण. जर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना आणि तुम्हालासुद्धा माझ्यासोबत राईड करायची आणि आपल्या सबस्क्रायबर्ससोबत एक छान अशी फॅमिली बनवायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा, इंस्टाग्रामला मेसेज करा, आमचा यूट्यूबला. तर आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ज्या कोणी छोट्या छोट्या राईड्स करतात तर त्याच्यात या लोकांचासुद्धा एक फॅमिली झालेली आहे. तर हे लोकंसुद्धा जेव्हा मला वेळ नसतो तेव्हा हे लोकंसुद्धा अरेंज करून छान अशा शॉर्ट राईड्स वगैरे करतात. तर त्याच्यामुळे कसं ना एकमेकांना मोटिवेशन मिळतं. आणि एक एक करून आता सगळे सेफ्टी गिअर्स घेत आहेत. मी अजूनही हँडग्लोव्ज घातला ना, सॉरी फॉर दॅट. कारण सारखा ते गोप्रोचं बटन आहे ना, मला त्याला ऑन ऑफ नाही करता येते. सो सेफ्टी गिअर सगळ्यांनी घेतलं आहे. आजचा सरप्राईज राजकुमार सरांनी मस्त असं त्यांचं रायडिंग जॅकेट घेतलं आहे. त्याच्यानंतर सूरजने त्याच्या वाईफला आणि मुलाला हेल्मेट घेतलं आहे. क्या बात आहे. तर असंच काहीच. आणि हा आपला लाईनअप आहे संपूर्ण. तर पाहू शकता हा संपूर्ण लाईनअप आहे आपला. तर अशा बाईक्स जेव्हा जातात ना तेव्हा आठवड्याभराचं जे नैराश्य असतं ना, भले शॉर्ट राईड का होईना पण छान वाटतं. तर आता आपण कंटिन्यू करतोय पाम बीच रोड. आणि हे छोट्याशा पावसाळ्यात तयार झालेली तळी सावकाश जायचं आपल्याला. आणि पुन्हा एकदा इथे विनोद सर वयाच्या 60व्या 61व्या वर्षी राईड करतात आपल्यासोबत. क्या बात आहे. तर इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स काढतोय, कारण रस्ता इतका सुंदर आहे ना, खूप छान. तर या पाम बीच रोडवरून आम्ही उरणला कनेक्ट होणार आहे आणि तिथे विश्वनाथ भाऊ भेटतील. आणि इथे ना या पाम बीच रोडवर स्पीडचं लिमिट आहे, त्याच्यामुळे चालवताना आपल्याला आरामात नाही तर इथे फाईन पडतात. डायरेक्ट 2000. आता आम्हीच बोलतोय, बघूया स्पीड नेवे आणि बघूया कितीचा पडतोय. आपल्या बाजूला आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि इथे ना एक मोठा भारताचा झेंडा होता. हां, तो बघा, तो काढलाय. डोंट नो व्हाय. तर तो मस्त असा फडकत राहायचा. आणि या समोरचा जो रस्ता आहे ना, हा उरणचा हायवे आहे. आणि इथून तुम्ही लेफ्टला गेला तर डायरेक्ट पुणे आणि मुंबई गोवा. क्या बात. तर आता आपण आतल्या रस्त्याने आलो आहे. तर आता राईट मारत सरळ जाऊया. तर कसं वाटते बाबू, मजा येते काय? आज पप्पांसोबत आलेला आहे पहिल्यांदा. तर छान वाटतं आपल्यासोबत फॅमिली जेव्हा येते ना, कारण शॉर्ट राईड आहे त्याच्यामुळे जास्त काय एक 30-35 किलोमीटरची राईड असेल आपली, जास्तीत जास्त 50. तर म्हणजे आता आपण थोडीशी ॲरॉक्स ट्राय करूया. सिद्धेशची आहे आणि तो आपली चालवेल. अरे सॉरी. तर आता आपण ॲरॉक्सची थोडीशी राईड करूया. ही 155cc सेगमेंटमध्ये ॲरॉक्स.
नाही पण हे नाही आवडत मला. झाले ऑल सेट. चला. हां हां याला सॅडलिंगला प्रॉपर असे पाय राहतात. हां तर आपण एरोक्स चालवतोय, बघूया कशी काय पळते. तर आहे 97 98 100 102 103 4 8. मजा आली खेचायला, मजा आली. तर म्हणजे आता वाजलेत सकाळचे 10:30 आणि इतकं कडकडीत ऊन लागतंय ना. तो पावसाचे दिवस थोडेसे दाखवून गेला, तर त्या हिशोबाने आम्ही निघालो होतो. तर आता आम्ही पोचू जिथे आपला इव्हेंट आहे तिथे. आणि हे गाव आहे करंजा गाव आहे, करंजा. तर आता इथे गेट लागलं आहे, प्रवेशद्वार. श्री राधादेव कोट ग्रामस्थ मंडळ स्वागत करीत आहेत. आणि सगळे सकाळी सकाळी चिकन घ्यायला आलेत. आजचा इतवार आहे. इथे बकरे लटकलेत. इथे देवाचं मंदिर श्री राघोबा देव. क्या बात आहे, जय श्री राघोबा देव. आणि आतून जातोय ना, सगळेजण बघतात आपल्याकडे. एक सगळं 10-12 गाड्या चालत आहेत. नमस्कार. खूप खूप अभिनंदन तुम्हाला. खूप खूप अभिनंदन. हां आपली आलेली आहे सगळी फॅमिली. खूप छान खूप छान. हो हो आरामात आराम होऊ द्या, आधी तुमचं व्यवस्थित होऊ द्या. नमस्कार नमस्कार. तुम्ही सर्व तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि जास्तीत जास्त तुमचं पाहुणचार करण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी आम्ही आलेलो आहोत उरणमध्ये. हे गावाचं नाव करंजा ना. उरण करंजा. उरण करंजा गावात आम्ही आलोय. तर मी आणि माझी संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिली यांना आपल्या राहुल कोशे साहेब यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर काहीतरी करायचं म्हणून एक छोटासा लघुउद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. तर त्यासाठी आमच्या सगळ्या फॅमिलीकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. सगळ्यांनी खूप खूप छान. तर असाच आपला प्रत्येक माणूस पुढे जावा याच्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तर आपण शुभेच्छा देऊया आणि पुढचा कार्यक्रम कसा काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला. तर म्हणजे आता तिकडे कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर आपल्या पण नावाची अनाऊन्समेंट केली आणि इथे आमदार खासदार साहेब बरेच असे इकडचे नगरसेवक येणार आहेत. तर जाऊया आणि काही मंडळींची भेटगाठ घेऊया. तर आपले विश्वनाथ भाऊ, त्यांचा लोहार समाज जो आहे त्यांच्याशी सुद्धा, त्यांच्या लोहार समाजातले जे मेन कार्यकर्ते वगैरे आहेत ते, हा काहीसा आगळा वेगळा व्लॉग होणार आहे. तर एकंदरीत पूर्ण व्लॉग बघा. तर आपल्या बऱ्याचशा गाठीभेटी होतील आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी सुद्धा एक वेगळी ही ओळख असणार आहे. तर चला जाऊया इंट्रोडक्शन. ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबवर होणार आहे असे नितीन पाष्टे सबस्क्रायबर्स फॅमिली मराठी यूट्यूबर्स ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे. या ग्रुपचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज जो राहुल कोशे यांनी पूर्वी एंटरप्राइजेस हे जे ओपनिंग केलेले बिस्लरीचं, तर ह्या कार्यक्रमाला कोकण विभागीय लोहार समाज संघ महाराष्ट्र मुंबई याचे कार्याध्यक्ष माननीय श्री राजेजी सोमेशी साहेब हे आलेले आहेत. तसेच आमचे बाकी सर्व पदाधिकारी गायकर सर आहेत. पूर्वी एंटरप्राइजेस या उद्घाटन प्रसंगी आज कोकण लोहार समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत. हा आनंदाचा क्षण. या क्षणामध्ये आम्ही आज सामील होऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन. तर सोमेशी सरांना मी 2 शब्द बोलण्याचं सांगतोय. पूर्वी एंटरप्राइजेसच्या या बिस्लरी प्रोजेक्टच्या उद्घाटनाच्या समयी आपण सर्वजण इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी कोशे कुटुंबियातर्फे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि एक आपल्या समाजातला उरणमधला एक स्थायिक तरुण हा उद्योजक आज तयार होतो आहे आणि याचा भरपूर आशीर्वाद आणि सहकार्य तुमचं लाभो
अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आज माझ्या उद्घाटन समारंभ प्रसंगी माननीय शहराध्यक्ष राज्य प्रवक्ता मनसे गजानन दादा काळेसाहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व पूर्वी एंटरप्राइजेस समूहातर्फे त्यांना आभार व्यक्त करतो. आणि आपले मराठी यूट्यूबर्स नितीन पाष्टे साहेब मराठी यूट्यूबर सबस्क्रायबर चॅनल्स म्हणून त्यांची एक टीम आहे, ते सुद्धा आपले हे ब्लॉग पूर्ण कव्हर करतो आहे. त्याबद्दलही त्यांचे मराठी भाषेसाठी खूप प्रयत्न करत असतो. अरे वा. एक तरुण उद्योजक जर एका उद्योगात व्यवसायात येत असेल तर मनसे म्हणून आमच्या कायम शुभेच्छा असतात. फार कोसो दूर नाही, पण माझा विभाग सोडून मी त्यासाठी झालो आहे. एक नवोदित तरुण आणि त्याच्या सगळ्या कुटुंबाचे मनापासून, आमच्या ताईंचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की कुटुंबाचा पाठिंबा असल्याशिवाय ही झेप घेता येत नाही. आपल्या तरुणांनी फक्त नोकऱ्या करू नये तर नोकऱ्या देणारं व्हावं, असंच राजसाहेबांचं आणि वंदनीय बाळासाहेबांचं वाक्य होतं. तर मला वाटतं ते आज सार्थकी राहुलच्या माध्यमातून त्याने लावलं आहे. आमच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही मगाशी त्याच्याशी बोललो, मी बोलताना माईकवरती, की सगळ्या नवी मुंबईला त्यानेच पाणी पाजावं याच्या पुढे. आणि आपल्या जे काही महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांनाही मराठी भाषा हीच बोलीभाषा आहे, हिंदी ही बोलीभाषा नाही आहे, एवढे महाराष्ट्र आणि मुंबईचं कळावं. आई या प्रसंगी शुभेच्छा देतो प्रताप सरनाईकर. धन्यवाद. श्री महेश बालदी साहेब यांचं शुभागमन या प्रसंगी झालेलं आहे. अर्थात आमच्या पूर्वीताईंच्या शुभ हस्ते सन्माननीय आमदार साहेबांचा औक्षण या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचं, मान्यवर पाहुण्यांचं कोशी परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पाणी हे जीवन आपण म्हणतो, परंतु या ठिकाणी शुद्ध पाणी हेच खरं निरोगी जीवन असं म्हणताना या पाण्याच्या विश्वामध्ये ज्यांचं एक उल्लेखनीय नाव आहे, अर्थातच जगातील नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे बिस्लेरी. आणि या बिस्लेरी व्यवसायात खऱ्या अर्थाने व्यावसायिक पदार्पण करणारा आमचा कोशी परिवार. आणि या कोशी परिवाराच्या या आनंदाच्या सोहळ्यात आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. या बिस्लेरी शोरूमचं या ठिकाणी भव्य उद्घाटन संपन्न होत आहे. सन्माननीय श्री महेश बालदी साहेब यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या उद्घाटन सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे. आणि त्यांच्या बरोबरीला उपस्थित सन्माननीय रविशंकर, नक्कीच प्रत्येक शुभकार्यप्रसंगी आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण करत असतो. प्रत्येक कामांना खऱ्या अर्थाने पूर्णत्वाचं रूप देऊन उरण विधानसभेतील प्रत्येक जनमानसामध्ये ज्या सबस्क्रायबर्स फॅमिली मराठी युट्यूबर्स संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. या टीमचे अगदी मनापासून स्वागत करते, कारण सोशल मीडिया खरंच आजच्या काळाची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाचे आहे. मला वाटतं की नितीन पाष्टे सबस्क्रायबर फॅमिली मराठी युट्यूबर्स ग्रुपचं पूर्ण टीमने यावं. टीम आली तर टीमने या नसतं किंवा टीम या विनोद सर. द मोर द मेरियर आपण म्हणतो नाही का, जितका अधिक माणसांचा गोतावळा तितका आनंदात. मी सायलीताईंना विनंती करेन की आपण आमच्या कोशे परिवाराला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार, मी पूर्वीताई आणि कोशे फॅमिलीला माझ्या मनापासून देवाला सांगते की हा त्यांचा जो समस्त लोहार परिवार ते राहू दे, आम्ही पाठवतो. तुम्ही इकडे या. ते लोहार समाज यांच्या वतीने आमच्या मी पाठवतो तुम्हाला. आमच्या या युट्यूबर्स फॅमिलीकडून सुद्धा या ठिकाणी आमच्या राहुल भाऊंना, पूर्वीताईंना, कोशी परिवाराला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. तर अशा पद्धतीने पूर्वी एंटरप्राइज इनॉग्रेशन ओपनिंग जे शॉप आहे ते झालेलं आहे. तर आम्ही आता जातो. इथे पुढेच एक बीच आहे, तो बीच पाहूया बंदर, आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ एंड करूया. चला. आणि जसं आपण प्रत्येक लोकांना प्रोत्साहन देत असतो, प्रत्येक सबस्क्रायबरला किंवा प्रत्येक आपल्या कॉन्टेंट क्रिएटरला, तसेच आपले एक सबस्क्रायबर आहेत. हां, तर दीपक आपल्यासोबत 3-4 राईडसुद्धा त्याने केलेल्या आहेत. आणि तो आपल्या एक फॅमिलीचा छान असा भाग आहे. तर त्याने स्वतःची राईड अजून एन्जॉय करता यावी यासाठी अपग्रेड केलेला आहे. आणि त्याने केलेला अपग्रेड बघा. तर त्याने सुंदर अशी सुझुकी विस्टॉम घेतलेली आहे. ही 250 cc बाईक आहे. तर सुंदर. तर दीपक, खूप साऱ्या शुभेच्छा तुला. सुंदर अशी राईड कर आणि सेफ राईड कर. तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी सुद्धा घेतलेली आहे एक रेसिंग बाईक. त्यांच्याकडे बाईक होती 100 cc. ते सगळ्यात शेवटी राहायचे, पण त्याचा बदला त्यांनी आता आमच्याकडून वसूल करून घेतलेला आहे. तर खूप खूप अभिनंदन मोरे साहेब तुम्हाला. खूप खूप अभिनंदन आपल्या पूर्ण फॅमिलीकडून. त्यांनी घेतलेली आहे पल्सर 220
आता काय ते थांबत नाही, अजून कोणी घेतले? घेतली. तर दोघांकडनं पार्टी होणार आहे. यांचं जेवण फिक्स आहे. जेवण फिक्स येते, परंतु हां. नाश्ता वगैरे साहेबांकडनं होणार आहे. आणि मेन म्हणजे व्हिडिओ संपवायच्या आधी विश्वनाथ भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा. कारण राईड तर आपण बरेच करतो, पण असे काहीसे जे फॅमिली एकटवण्याचे जे प्रयत्न ह्यांचे सुरू आहेत, सगळे आपले मित्रबंधू एकत्र यावेत, तर सगळे वेळात वेळ काढून आलेले आहेत आणि खूप छान वाटलं. असं तुम्ही कार्य करत राहा समाजासाठी आणि आपल्या एक एक फॅमिलीला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिले मी सर्व मित्रांचे आभार मानतो, माझ्या रायडर्स मित्रांचे, की तुम्ही नितीन भाऊ मी सांगितलं की असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सर्वजण मान ठेवून आले तिथे, तर सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि लवकरात लवकर मोरे सर बोलले होते की कर्जतची राईड करा. कर्जत आपण थोडा पाऊस पडू द्या, पावसामध्ये मजा असते कर्जतला, त्या टायमाला आपण कर्जतची एक राईड नक्की करू. नितीन भाऊ तुम्ही फक्त प्लॅन स्टे ट्यून राहा. बस चला.